आजचा नॉमिनेशन टास्क तुम्ही पाहिलाच असेल आणि आजच्या नॉमिनेशन टास्कमध्ये जर का कोणी स्टँड आउट झालं असेल तर ती म्हणजे आर्या आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच बद्दल चर्चा करणार होतो की आर्याचा गेम प्लॅन काय आहे आणि आर्या जशी खेळली ते योग्य खेळली का, आर्याने खरंच वैभवला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केलाय का, आर्याच्या खेळीमुळे तिचीच टीम म्हणजे टीम बी तिच्यावरती नाराज झाली, प्रामुख्याने अंकिता आणि अभिजित हे जास्तीच तिच्यावरती नाराज झालेत. तर त्यांचा स्टँड योग्य आहे की नाहीये हेच सगळं आज आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. माझ्या मतांशी तुम्ही सहमत असाल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुमचं मत जर का वेगळं असेल तर मला कॉमेंट्सद्वारे जरूर कळवा. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडचा हायलाइट होता आर्या, म्हणजे आर्याचं जे टोटल बिहेवियर होतं आजच्या एपिसोडमध्ये आणि टास्कमध्ये. टास्कबद्दल तर आपण बोलूच या, पण आर्याचं ओव्हरऑल जे बिहेवियर होतं आजच्या एपिसोडमध्ये ते अगदी मस्त होतं, सॉलिड होतं. म्हणजे तिने ठरवलंय आता मी पुरून उरणार आहे आणि ती तेच करते. ती बरोबर गोष्टी प्लॅन करते. तिने तिची मूव्ह प्लॅन केली होती की ती पांघरुण वगैरे सगळं आवरणारच नाहीये, तसंच ठेवून देणार आहे बेडवरती आणि ती तसंच करते. तिची ती करण्याची पद्धत एकदम व्यवस्थित आहे, कारण ती फिजिकली मारामारी करत नाहीये. पहिल्यांदा ती हायपर व्हायची तशी हायपर होत नाहीये. ती बरोबर कॅल्क्युलेटेड मूव्स करते आणि तिला जे हवंय ते ती बरोबर करून घेते आणि स्वतः सुद्धा करते. करून घेते म्हणजे काय, तर ती तिच्या वागण्याने निकीला आणि जान्हवीला, पण जास्ती करून निकीला ट्रिगर करते. तर ती बरोबर त्यांना उत्तर देते, टोल्याला टोला देते आणि बेसिकली निकीला ती क्लीन बोल्ड करते. म्हणजे निकी पुढे काही आर्ग्युमेंटच करू शकत नाही. असे एपिसोडमध्ये 2-3 गोष्टी झालेल्या आहेत. एक म्हणजे जिथे ती आर्याने इरिनाचा रेफरन्स दिला होता की जेव्हा निकी तिला काहीतरी सांगत होती की तू माझ्या समोर बोल, असं कर तसं कर, तेव्हा बरोबर तिने इरेनाच्या वेळेचा रेफरन्स दिला आणि तिने सांगितलं की तू इरेनाला सांगितलं होतंस की मी तुझ्या मागेच बोलीन, तर मी पण हेच करणार आहे, माझी पण हीच पद्धत आहे. त्यावरती निकी काही बोलू शकली नाही, दार उघडून ती निघून गेली. तर हे तिचं घरातलं बिहेवियर एकदम रॉकिंग झालेलं आहे आता आणि आता एकदम मस्त झालेलं आहे. तर आता आपण टास्क बद्दल बोलूया. आत्ताचा टास्क काय होता, ज्यांना नॉमिनेट करायचंय त्यांचा फोटो चुलीमध्ये घालायचा. तर या टास्कच्या आधी म्हणजे ओव्हरऑल आर्याने जसं टास्कमध्ये परफॉर्म केलं ह्याच्यावरून आपण बोलू शकतो की या टास्कच्या आधी आर्याने तिचं सगळं कन्फ्युजन चुलीत घातलेलं होतं, कारण की टास्क खेळताना सुद्धा ती एकदम क्लिअर होती तिला काय करायचंय ह्याच्याबद्दल. तर पहिल्या राऊंडमध्ये जान्हवीने आर्याला नॉमिनेट केलं. त्याच्या आधी म्हणजे राऊंड सुरू व्हायच्या आधी जी डिस्कशन चालू होती, डील करण्याचे प्रयत्न चालू होते, काही चर्चा चालू होत्या, त्याच्यावरती हे क्लिअरली दिसून येत होतं की टीम एला काही डील करायची नाहीये आणि जान्हवीला नक्कीच आर्याला नॉमिनेट करायचं आहे. तेव्हा आर्या जे म्हणाली तू जा नॉमिनेट कर, मला काहीच फरक पडत नाही, तेव्हाचा जो तिचा कॉन्फिडन्स होता तो अगदी वाखाणण्याजोगा होता. म्हणजे जिथे अरबाजसारखी लोक नॉमिनेशन मध्ये येण्याकरता घाबरतायत, तिथे ही मुलगी समोरून सांगते की तू कर मला नॉमिनेट, मला काहीच फरक पडत नाही त्याचा. सो त्याकरता आर्याचं नक्कीच आज कौतुक करायला हवं. ती एकदम कॉन्फिडेंट आहे तिच्या खेळाबद्दल आणि तिला व्यवस्थित माहिती आता ती काय करते ते. मग जेव्हा दुसरी टर्न आली, दुसरी राऊंड आली, तेव्हा त्याच्या आधी अभिजितच्या पायाला दुखापत वगैरे झाली, तो थोडा लंगडत होता आणि तरी पण त्याला खेळायचं होतं, विच वॉज ओके, हिज कॉल. पण त्यावेळेला टीम एच्या सोबत टीम बी मधून आर्या आणि अभिजित दोघेही होते तिथे. आर्याच्या गळ्यात इरिनाचा फोटो होता आणि अभिजितच्या गळ्यात वैभवचा फोटो होता. सो नॅचरली अभिजितला वैभवला नॉमिनेट तर करायचंच होतं. पण त्या दोघांच्यात असं काही डिस्कशन झालेलं की मी पुढे जातो, म्हणजे अभिजित म्हणत होता की मी पुढे जातो, मला करू दे. आणि त्या सगळ्या हो नाहीच्या सिच्युएशन मध्ये ते दोघेही त्या बझरवरती तुटून पडले आणि थोडंसं असं वेग होतं.
म्हणजे मला बघताना तरी वाटलं की आर्यानेच पहिला बजर दाबलेला होता, पण ओव्हरऑल असं घरात जे सगळ्यांच्या चर्चेतून बाहेर येत होतं ते होतं की थोडं ते वेग दिसत होतं, आणि थोडंसं वेग असल्यामुळे तो कॉल निकीच्या हातात होता की एक्झॅक्टली कोणी बजर दाबलाय. तर निकीने सांगितलं की आर्याने बजर दाबलाय, आणि आर्या जाऊन इरिनाला नॉमिनेट करून आली. तिने त्याची कारणं वगैरे दिली, आणि ती जेव्हा बोलत होती की ती इरिनाला का नॉमिनेट करते, तेव्हाच तिच्या टीम मधले लोक असं असं वगैरे करायला लागलेले, ज्याच्यानी हे क्लिअर दिसून येत होतं की त्यांना हा निर्णय आवडलेला नाहीये. पण असो, तिने इरिनाला नॉमिनेट केलं आणि तो राऊंड तिकडे संपला. पण त्याच्यानंतर जो रोष तिला पत्करावा लागला अंकिता आणि अभिजित कडनं, तो कितपत योग्य आहे हे मला तुम्हाला विचारायचं. हा राऊंड झाल्यानंतर अंकिता तिला खेचून आतमध्ये घेऊन गेली आणि तिला विचारलं, तुला गरज होती का तिकडे वाद घालायची, की मी पोचले. अभिजितला करू द्यायचं होतं, त्याचा पाय दुखावला होता आणि त्यांनी वैभवला नॉमिनेट करून टाकलं असतं. तर ओके, टीमच्या दृष्टीने हा थॉट एकदम बरोबर आहे, म्हणजे फुल थम्सअप या थॉटला. पण आर्याचा वेगळा सेपरेट गेम असू पण शकतो ना, म्हणजे असायलाच हवा. प्रत्येक टीम मेंबरचा स्वतःचा असा गेम असायलाच हवा. आणि आर्याने हे क्लिअरली ऍक्सेप्ट केलं आणि हे समजावण्याचा प्रयत्नही केला अंकिताला की ब्रो, माझा स्वतःचा एक गेम आहे, मी सगळं तू सांगशील तसं करणार नाहीये. आणि आर्याचा थॉट प्रोसेस ह्याच्या मागचा हाच असू शकतो की पहिल्या राऊंडला ती नॉमिनेट झालेली आहे, ओके, तर मग तिच्या गळ्यात इरिनाची पाटी असल्यामुळे इरिना तिच्यापेक्षा वीक आहे हे तिला माहिती होतं. इरिनाला नॅचरली बाहेर फॅन फॉलोईंग इंडियामध्ये ॲटलिस्ट कमी असणार आहे हे ऑब्व्हियस आहे, कारण ती बाहेरच्या देशातून आलेली आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार आर्याने व्यवस्थित केला आणि तिने ती संधी साधली, इरिनाला नॉमिनेट केलं, ज्याच्यामुळे इनडिरेक्टली तिने स्वतःला सेव्ह केलेलं. आणि मला ह्याच्यात गैर काहीच वाटत नाही. ती का नाही सेव्ह करणार स्वतःला? इथे प्रत्येक जण जिंकायलाच आलेला आहे ना. टीम बी साठी तिने सेल्फ सॅक्रिफाईस करावं असं माझं तरी मत नाहीये. पण टीम बीला हे समजत नाहीये. टीम बीला असं वाटतंय की तिने अभिजितची अपॉर्च्युनिटी खाल्ली, वैभवला नॉमिनेट इझिली करता आलं असतं, जे तिने अवघड करून ठेवलेलं आहे. पण टीम बीला हे लक्षात येत नाहीये की त्यांच्या लॅक ऑफ प्लॅनिंगमुळे, लॅक ऑफ क्लॅरिटीमुळे इथे आर्याला एक संधी मिळालेली होती आणि तिने त्याचा योग्य वापर केलेला. जर का टीमने तिला असं सांगितलंच नाही स्पष्टपणे, जे हा रेफरन्स त्यांच्या बोलण्यामधनं पण आलेला, की जर का स्पष्टपणे तिला सांगितलं नव्हतं, घाई झाली असेल, वेळ कमी पडला असेल, काहीही असेल, पण जर का तिला स्पष्ट सांगितलं नव्हतं की अभिजितलाच जाऊ दे आणि त्याला नॉमिनेट करू दे, तर आर्याने का मागे राहावं? हा माझा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा. नक्की 2 राऊंड मध्ये तर हे नॉमिनेशन टास्क संपणार नाही हे तिला माहिती होतं. तर टीम बी कडे अजून 2 चान्स होते वैभवला नॉमिनेट करण्यासाठी. हा तिचा थॉट प्रोसेस होता. मग टीम बी ला एवढी इनसिक्युरिटी का होती की तेव्हा जाऊन आर्याशी भांडायला हवं होतं की तू का असं केलंस? मग नंतर डील झाले, हे झाले, सगळ्यांमध्ये डिस्कशन्स झाली आणि शेवटी एकदा शेवटच्या राऊंडला का होईना अभिजितला डील मिळाली आणि त्यांनी जाऊन वैभवला नॉमिनेट केलं. मला वाटतं हे एवढं ओव्हर रिॲक्ट करायची गरज नव्हती. त्याच्या ऐवजी त्यांनी थोडं शांत डोक्याने विचार केला असता तर हे जास्ती इझी झालं असतं सिच्युएशन आणि टीमचं बॉन्डिंग वाढलं असतं. इव्हेंच्युअली त्यांना ती संधी मिळाली, पण त्यांना कुरकुर म्हणजे खंत काय वाटते, कुरकुर नाही म्हणता येणार, खंत काय वाटते की जर का आर्याने हा वेडेपणा, त्यांच्या मते हा वेडेपणा केलाच नसता तर डील वगैरे साठी भीक मागावीच लागली नसती. अरे पण का? म्हणजे भीक नाहीये डील करणं, हे तुमचे नेगोशिएशन स्किल्स आहेत, हे तुमचे गेम स्किल्स आहेत. तुम्ही दुसऱ्याला टार्गेट करण्यापेक्षा, तुमच्याच ग्रुपमधल्या दुसऱ्या मुलीला टार्गेट करण्यापेक्षा, तिच्यावरती जास्ती अवलंबून राहण्यापेक्षा तुमचे गेम स्किल्स वाढवा ना, तुमचे नेगोशिएशन स्किल्स वाढवा. संधी होती ना, अजून 2 संधी बाकी होत्या.
तर असं ओव्हरऑल माझं मत आहे की अंकिता आणि अभिजितची जी नाराजी आहे आर्यावरती, आर्याच्या खेळीमुळे, ही थोडीशी आज चुकलेली आहे. तर टीम बीचं काय होतंय आता की त्यांना ना एकमेकांना धरून ठेवता येत नाहीये. म्हणजे म्हणताना ते म्हणतात की आपण एकत्र खेळायचं, टीम म्हणून खेळायचं, टीम म्हणून खेळायचं, पण त्यांना ते एक्झिक्यूट करता येत नाहीये. त्यांना फक्त टीम म्हणून पिकनिक एक्झिक्यूट करता येते. आता सगळे त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट आणायचा प्रयत्न करतायत, पण तरी त्यांना अजून टीम म्हणून खेळता येत नाहीये आणि टीम मेंबर्स म्हणून एकमेकांना रिस्पेक्ट करता येत नाहीये. प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी स्वतःचा विचार पुढे करतोय, विच इज ओके, पण ते गेम डायनॅमिक्स मध्ये कसं बसतं हे बघून करायला पाहिजे. आजचा आर्याचा खेळ मला तर सॉलिड आवडला. ती एकदम योग्य खेळली, तिचं काहीच चुकलं नव्हतं. तिने बिलकुल प्रयत्न केला नव्हता वैभवला वाचवण्याचा, तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, जे योग्यच होतं. आणि जसं मी म्हटलं तसं तिने म्हणजे ह्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की निकी बरोबर ती बोलत असते आणि ती सांगत असते की माझं जे अट्रॅक्शन झालं होतं ते आता संपलंय, म्हणजे शी इज गॉट अ क्लिअर माइंड नाव आणि शी हॅज नो रिझन टू प्रोटेक्ट वैभव, आणि ते तिच्या खेळातून दिसूनच आलं. कदाचित नंतर टीम बीलाही कळेल आपण ओव्हर रिॲक्ट केलं, किंवा ते याच्याबद्दल ग्रज धरून ठेवतील दोघी जण, आपल्याला कळेलच येईल त्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. आपण पुन्हा उद्या भेटूया दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.